नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आजचा असणारा हा उमेदवारी अर्ज भरण्याचा खरं तर आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी मुळशी तालुक्यातील अनेक मातब्बर मंडळीवरती खरं तर त्यांच्या पक्षाने केलेला असणारा हा अन्याय आहे. अन्याय हा शब्द यासाठी वापरतोय कारण की या मुळशीमध्ये खरं तर ज्यांना कार्य सम्राट म्हणलं जातं की ज्यांनी त्यांच्या पक्षासाठी आपण स्वतः एक पण लावून घेऊन मुळशी तालुक्याचं एक आगळं वेगळं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव कसं जाईल यासाठी कार्यसम्राट असणारे मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट म्हणून ओळख निर्माण केलेली आणि विशेषतः खरं तर नावाचा उल्लेख करावा लागेल की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील आणि आदरणीय पवार साहेब असेल, यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हटलं जाणारं आणि ज्यांची ओळख असणाऱ्या जे आहेत ते माझ्या बरोबर आहेत. या ठिकाणी मुळशीचे लाडके सभापती रवींद्र उर्फ बाबासाहेब कंदारे. आज खरं तर प्रचाराची धुरा खरं तर त्यांनी अगदी पक्षापासून म्हणजे अगदी शून्यातनं पक्षाला आज एका आमदाराच्या ठिकाणी नेऊन ठेवणारं हे व्यक्तिमत्व आणि आज पक्षानेच त्यांच्यावरती केलेला जो हा अन्याय आहे हा खरं तर कुठंतरी जीवाला लागण्याचा आहे. आणि त्यांच्याबरोबर आज जे आजूबाजूला जे आपले दिसत आहेत तर हे पदाधिकारी आहेत, हे कार्यकर्ते आहेत. खरं तर हे बाबा कंदारे यांच्या बरोबर आजच नव्हे तर अगदी शून्यापासून तर बाबा कंदारे अगदी सभापती होईपर्यंत पाठीशी राहिलेले आहेत. आणि आज बाबा कंदारे खरं तर एका वेगळ्या मार्गाने चालत असताना जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आणि त्याच अजितदादांनी बाबा कंदारेंना दिलेला खरं तर एक शब्द होता आणि अजितदादांनी तो शब्द बाबा कंदारे आज पाळलेला नाहीये. तुम्ही काय सांगसाल? नमस्कार. खरं तर आज सकाळी 5-6 दिवस झाले आपण फॉर्म भरायला सुरुवात झाली, पण मी फॉर्म तयार केला, भरला नव्हता. कारण जोपर्यंत आपल्याला मोठ्या नेत्याकडनं काही शब्द मिळत नाही. काल आमच्या मीटिंग झाल्या असत्या, अनेक नेत्यांनी सांगितलं की अजितदादा नाराज आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. तसेच धैर्यशील धामाले, यशवंत गायकवाड, प्रकाश वाघ, नाना पासलकर आणि संजय उळावळे बारामतीमध्ये राहिलो. सकाळी 9:30-9:30च्या दरम्यान दादा मला भेटले. दादांना मी विचारलं की दादा मी इच्छुक आहे असं. तर बाबा म्हणले काय झालं प्रॉब्लेम? 34 आंबरवेल काय झालं? म्हणलं मला उमेदवारी द्या तुम्ही, कारण मी इतक्या वर्ष 25 वर्ष पक्षाचं काम करतोय. आता 2 राष्ट्रवादी झाल्या तरी मी एक निष्ठेने त्यांच्याबरोबर राहिलो. अगदी बरोबर. अनेक सभापती, जिल्हाभर सदस्य, मुळशीतले सर्व बरोबर सरपंच त्यांच्यावर. मी खरं तर ताईंच्या लोकसभेचा हे होतो काय अध्यक्ष होतो तुम्ही. आणि त्यावेळी आदरणीय 2 ग्रुप झाले, 2 राष्ट्रवादी झाल्यावर आम्ही काही मंडळींनी तटस्थ भूमिका 2-3 महिने कुठंच जायचं नाही. एक दिवशी शनिवारी अजितदादांनी मला फोन केला की बाबा अरे तुम्हाला भेटाय. मी त्यांना म्हणलो तुमचं अभिनंदन. भेटलो, देवगिरीला भेटलो. देवगिरीला त्यांची सविस्तर चर्चा केली, 1-1.5 तास चर्चा केली. परत त्यांना सांगितलं की मुळशी तालुक्यात गडबाजी आहे आणि गडबाजीच्या फटक्यामुळं मी अनेक वेळा चांगला कार्यकर्ता असतानाही माझा अन्याय झालेला आहे. पद मिळताना असा अन्याय होऊ नये. ते म्हणले बाबा मी तुला शब्द देतो परत असा अन्याय होणार नाही. ज्या दिवशी मी आम्ही तिकडे जाणार होतो त्याच्या आदल्याच दिवशी साहेबांचा मला फोन आला, पवार साहेबांचा आदेश की तुम्ही त्या मार्गाला जाऊ नका, चुकीच्या मार्गाला, कारण तुम्ही चांगलं काम करता सुप्रियाताईंचं, तुम्हाला इथं चांगलं स्थान मिळेल, पद मिळेल. तर दादांवर माझा विश्वास होता म्हणून मी तिकडे गेलो. आणि खरं तर आज मला असं खूप दुःख होतंय. सकाळी मी दादांना भेटलो, दादांनी सांगितलं की तुला तिकीट देतो बाबा, तू काळजी करू नको, तुझ्या अन्याय नाही होणार. माझं 55 वय, मी लेडीज कधी उभी करणार नव्हतो. मागच्या वेळी जेव्हा सभापती झालो, चांगलं काम केलं, जिल्हा परिषद लढायची होती त्यावेळी इथं राखीव झालं. बरोबर. जिल्हा परिषद आदिवासी पुरुषाकरता. तर दादा मला म्हणले पंचायत समितीला महिला उभी कर, घरातली तुमची महिला द्या, सभापती करतो. मी म्हणलं दादा माझं काम त्यांना जमणार नाही, कारण मी अनेक कामं म्हणजे ज्यावेळी मी निर्मल ग्राम केलाय, महाराष्ट्रातला 3रा, बरोबर, पुणे जिल्ह्यातला पहिला पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियानाचा तो पण 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. कुठं? यामुळे तुम्हाला कार्यसम्राट सभापती म्हणून यामुळेच म्हटलं जातं. इतिहासातल्या 60 वर्षाच्या मुळशीच्या इतिहासात फक्त 2 राज्य शासनाचे पुरस्कार मिळेत आणि ते मला मिळले सभापती असं.
मी काम चांगलं करतोय. मी सकाळी दादांना म्हणलो मला आता संधी द्या तुम्ही. दादा म्हणले अडचणच नाही बाबा, देतो तुला. स्थानिक नेत्याला फोन केला ऐकायला की त्यांना एबी फॉर्म देऊन टाका. म्हणलं दादा मला असं कळलं माझ्याकडनं काय चुकलं का? ते म्हणलं काहीच नाही. म्हणलं इथं स्थानिक तर पातळीवर वेगळं सांगतायत मला. तर मी इथं आलो, मी फॉर्म भरला नव्हता. आता दादा म्हणले 2.5 तासात तुला जायला लागेल. मी भरू ना म्हणलो फॉर्म. हा म्हणले. मग तेव्हा इथनं मी निघालो बरोबर. फॉर्म भरण्याकरता देवाला पाया पडून. आणि मी पौडला गेलो आणि मधल्यामध्ये माझा एबी फॉर्म एका नेत्याने 5 कोटी रुपये घेतले आणि माझी उमेदवारी. जो माणूस पक्षाच्या मिटिंगला कधी हजर नाही, जो माणूस 3 महिने झालाय आलाय, ज्या माणसाची ग्रामपंचायत कधी आलेली नाही, ज्यांनी पक्षाकरता काय केले नाही, समाजाकरता नाही काय निव्वळ पैशाच्या वर मग कुठंतरी एका सच्च्या कार्यकर्त्याला अन्याय झालेला आहे. माझ्या असे पैशावाले आता आले, हे फॅड आलं. मतदारांनी पण ओळखावं की तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न होणार आहे उद्या बरोबर. त्यांच्याकडनं. ते पैसे सांगते आम्ही 20 कोटी खर्च करणार आहे, 25 कोटी खर्च करणार आहे. तुम्हाला घराघरात पैसे येणार आज जर पाहिलं तर एकटा बाबा कंधाऱ्यावरती हा वेळ आलेली नाही, तर अख्खा तालुका तुमच्यासाठी हळहळ करतोय. आज तालुक्यामध्ये चर्चा होतीये आणि याच माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून निवडणूक लागण्याच्या पूर्वी कळवण्यात आलं होतं की पौड अंबरवेट गटामध्ये आणि गाणामध्ये एक वेगळं रचना होणार आहे की ज्याची मतदार कल्पना सुद्धा करू शकत नाही. ते हेच होतं का? हा, त्याच्यामध्ये काय झालं होतं काय ना की मी त्यांच्यापेक्षा चांगलं काम करतो. अगदीच आहे. तर त्यांना पुढच्या काळात मी प्रतिस्पर्धी वाटत होतो, तर मला खच्ची करण्यात आलंय आजच्या ह्या प्रयत्न केलेला आणि त्यांना मी मदत करून मोठं केलेलं आहे बरं का. बरं. अनेक पक्ष बदलले त्यांनी, पण मी मोठं केलं. पण तुम्ही गावच्या उपसरपंच पदापासून 96 तर सभापती पदापर्यंत जी तुमचा जो आलेख आहे सकाळी हा आलेख कुठं तुमच्या नेत्यांना दिसला नाही का? अजितदादांनी लिहून घेतलं, बाबा तू आतापर्यंत काय केलं. आदरी मुसळे साहेबांना लिहायला लावलं त्यांनी. आणि त्या उमेदवाराचं काय केलंय, त्याचं काय आहे, त्यांनी काय केलंय समाजाकरता, कोण ओळखतं तुम्ही सांगा. काय केलं. आता 2 महिने आले कुठं तरी काहीतरी साडेवाट काहीतरी वाट हे दे, गणगोळी दे, आरतीचं पुस्तक दे, हे समाजकार्य. जो विकत घेऊन तुमचं मत विकत घेणार आहे ना, तो कधी समाजाचं कार्य करू शकत नाही. जो दुसऱ्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतो ना, तो त्याची किंमत ठरवतोय. आजही तालुक्यामध्ये म्हटलं जातं की बाबा कंधारेकडे जर खायला आणि प्यायला जर मागितलं तर ते मिळत नाही, पण बाबा कंधारेकडे जर कुठलं काम घेऊन गेलं तर ते झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. गोरगरिबांची कामं केले, त्यांचा आशीर्वाद. भविष्यामध्ये आता जे बंडखोरी करणार लढणार आहे, मला समाजामध्ये जायला आहे का नाही, जावंच लागेल ना. मी काम केलंय ना, तर समाजापुढे जावं लागेल मला. कारण आताचे जे कामाचा जो आलेख आहे हा आलेख तुमचा चढता आहे. बंडखोरी म्हणता येत नाही. माझ्या अन्याय झालाय त्याच्या वाचा फोडण्याकरता मला समाजापुढे जावं लागेल. समाजाला नाही अपक्ष म्हणून राहणार आहात का कुठल्या पक्षाचे आधार घेणार आहात? मी तर पक्षाचं नाही, दुपारी सगळ्या पक्षांनी मला फोन. आजही काही मोमेंट मध्ये दुपारी 2:30 वाजेपर्यंत तुमच्यावरती अनेक जण गळ टाकून होते, पण बाबा कंधारे कुणाच्याच गळाला लागले नाही का? मी ज्या पक्षाचं एवढं काम केलं त्याच पक्षाने माझ्या अन्याय केला. का आता मी दुसरीकडे गेलो ते करणार नाही कशावरनं, तर माझा समाज अपक्ष राहिला, समाजाबरोबर राहायचं. खरं पाहिलं तर आज बाबा कंधारे यांनी कोणत्याही पक्षात न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि खरं तर आज जर पाहिलं तर पंचायत समितीच्या आवारामध्ये ही एकच चर्चा होती की बाबा कंधारे हे कोणत्याही पक्षामध्ये जाऊन उमेदवारी घेणार नाहीत, परंतु बाबा कंधारे यांनी अपक्ष का होईना पण उभं राहावं असं या सगळ्या मतदारांचं जे आहेत त्या सगळ्या मतदारांची एक इच्छा होती. आणि या मतदारांच्या इच्छाला अनुसरून बाबा कंधारे हे त्यांचा फॉर्म जो अपक्षाचा आहे हा ज्या पद्धतीने तिकीट गेलंय ना राष्ट्रवादीचं, ही पद्धत चुकीची झालेली आहे. जे चादरे टाकतात, मिटिंगला हजर राहतात, गोरगरिबांची कामं करतात, सर्वसामान्यच्या पोरांना कधीच तिकीट मिळू शकत नाही. आता एखादा पैशावाला येणार, 1-2 महिने कार्यक्रम घेणार, एखाद्या नेत्याला स्थानिक तालुक्यातल्या मोठे पैसे देणार आणि ऐका हे बी फॉर्म घेणार. ही पद्धत पडली आहे. माझी मुळशीकरांना विनंती आहे, मतदारांना, ह्यांना अद्दल घडवा, ह्यांची जागा ना दाखवा की पैशांनी मतं मिळत नाही, लोकांची विकास कामं केल्यावर मतं मिळतात. आजही जर पाहिलं तर तुम्ही जो थांबण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा तुमच्या आणि तुमच्या मतदारांसाठी योग्य आहे, पण आजही काही उमेदवार स्वतःची पोळी भाजण्यासाठी या पक्षातनं त्या पक्षामध्ये बिल्डू पोळी मारलेली. मग निष्ठा नाही राहत ना. मग तुम्ही कसं मानू शकता आपण एक निष्ठ आहे.
अनेक लोक आता आमच्या पक्षात येऊन मोठे झाले, आम्हीच मोठे केले. त्यांची निष्ठा पाहिली का मागच्या काळात कुठं होती लोकसभेला? काही चुकीचे कामं त्यावेळेला त्यांनी केली. हा, पूर्वीच्या काळात चुकीचे कामं करत आले तरी दादांनी मोठे केले. ज्यांना आम्ही मोठे केले ना त्यांनीच आमचे पत्ते कापले. तर तुमच्या पक्षामध्ये कार्यरत असताना एखादी व्यक्ती मोठा असताना बाबा कांदेराचा सुद्धा त्या व्यक्तीच्या मागे तेवढाच हात होता. पूर्वीच्या काळात आम्ही अशोक अण्णा मोहोळ, नानासाहेब नवले यांचे कार्यकर्ते. राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर, साहेब वेगळे झाल्यावर नाना अण्णांबरोबर मी इकडे आलो. नाना खासदार होते आणि नानासाहेब नवले आणि अशोक अण्णा परत काँग्रेसमध्ये गेले, पण आम्ही गेलो नाही. बरोबर आहे. आम्ही अजितदादांवर विश्वास ठेवला, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आज आमच्या 55 वयात आता आम्हाला तिकीट नाही मिळेल. हे मेन गोष्ट म्हणजे इथं मोठा पैसे घेतले एकानी. तुमच्या बाबतीत घडलेली घटना अजितदादांपर्यंत पोहोचलेली आहे का? मी चौबे साहेब आहेत त्यांचे पीए आणि मुसळे साहेबांना सांगितलं की दादांना ह्या घटना सांगा की मला तुम्ही एबी फॉर्म द्या. आणि दादा आज राजयोग सोसायटी आहे ना, सहयोग सोय, त्यांच्या बंगल्यावर त्यांनी सांगितलं बाबा जा, तुझा अन्याय होणार नाही, कदापि अन्याय होणार नाही. पण झालेला अन्याय त्यांच्यापर्यंत पोहोचलाय का? त्यांच्या पीएना सांगितलंय मी दोन. त्याच्यावरती दादांचा तुम्हाला फोन नाही, अजिबात अजून आला नाही. मला हे होतं, आशा होती की ते मला फोन करतील की बाबा काय झालं, कारण शेवटी आम्ही आयुष्यभर नेत्यांकरताच करत असतो. पण जेव्हा आमच्या इलेक्शन येतात त्यावेळी आमचं हातातलं काढून दिलं ना, कुठंतरी कारण आम्ही ह्याच्या समाजाला ह्या पदातनं न्याय देणार होतो ना. आम्ही कुठलाही, मी कधी तुम्हाला सांगतो, कधी फोटो लावलाय गाडीला, बोर्ड लावला सभापती? आजही नाही. कुठं झेंडा आजही नाही. फ्लेक्स आजही नाही. कुठल्या आता 6 महिन्यात लोक फ्लेक्स लावतात मोठमोठे कटआउट. माझा पाहिलं का? आजही नाही. माझा फ्लेक्स लोकांच्या मनावर आहे आणि तो कायम राहणार. लक्षात ठेव.